ज्ञानेश्वरीच्या या पहिल्या 3 ओव्या अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मंगलाचरण करताना केलेली ही सुरुवात संपूर्ण ग्रंथाची उंची आणि त्यांचा भाव स्पष्ट करते. या ओव्यांचे महत्त्व आणि त्यांमागील मुख्य भावार्थ खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. 1. अद्वैत आणि आत्मज्ञानाची सुरुवात. ओवी 1. ज्ञानेश्वर माऊलींनी कोणत्याही एका विशिष्ट देवतेच्या मानवी रूपाला नमस्कार न करता आद्या म्हणजे विश्वाच्या आदिकारणाला नमस्कार केला आहे. तो परमात्मा, स्वसंवेद्या, स्वतःच्या अनुभवाने जाणण्याजोगा आणि आत्मरूपा, आपल्या सर्वांच्या आत असणारा आहे. म्हणजेच देव कुठे बाहेर नसून तो आपल्यातच आहे. हा अद्वैत विचार पहिल्याच ओळीत मांडला आहे. 2. बुद्धीची देवता आणि गुरुस्मरण. ओवी 2. माऊलींनी गणेशाला बुद्धीचा आणि सर्व अर्थांचा प्रकाश देणारा मानले आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वतःला निवृत्तीदासू, गुरु निवृत्तीनाथांचे दास म्हणतात. कोणताही मोठा ग्रंथ किंवा कार्य करताना गुरूंची कृपा आणि आशीर्वाद किती महत्त्वाचे असतात हे यातून दिसून येते. माझे बोलणे स्वीकारा ही त्यांची नम्रता त्यांच्या थोरवीची साक्ष देते. 3. शब्द हेच देवाचे रूप. ओवी 3. येथे माऊलींनी एक अत्यंत सुंदर आणि प्रगल्भ विचार मांडला आहे. त्यांच्या मते गणेशाची मूर्ती ही केवळ दगड किंवा मातीची नसून शब्दब्रह्म, सर्व वेद, शास्त्रे आणि ज्ञान हेच त्याचे खरे रूप आहे. आपण जे लिहितो, वाचतो आणि बोलतो त्यातील प्रत्येक निर्दोष अक्षर म्हणजे त्या परमात्म्याचेच रूप आहे. थोडक्यात सांगायचे तर या 3 ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांनी परमात्मा, गुरु आणि ज्ञान, शब्द या तिन्हींना एकाच पातळीवर ठेवून वंदन केले आहे आणि ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथाची पायाभरणी केली आहे.